इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या अभ्यासक्रमातील या पुस्तकातील आपलं हा तिसरा पाठ चालू आहे. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. या पाठामध्ये या प्रकरणातील या अगोदर 2 आपले पाठ झालेले आहेत. 2 व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये त्या 2 पाठामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक अभिक्रियेचं लेखन कशा पद्धतीने करतात, रासायनिक बदल भौतिक बदल म्हणजे काय, रासायनिक समीकरण कशा कशा पद्धतीनं एखाद्या संपूर्ण रासायनिक अभिक्रियेचं विश्लेषण करू शकते, रासायनिक समीकरण लिहित असताना ते रासायनिक समीकरण रासायनिक अभिक्रियेबद्दल संपूर्ण माहिती कशी देऊ शकते, एखादं रासायनिक समीकरण लिहिल्यानंतर ते समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, जर समीकरण संतुलित नसेल, ते असंतुलित असेल, तर त्याला संतुलित करण्यासाठी वेगवेगळ्या पायऱ्या कशा वापरायच्या, हे सगळं आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या बाबतीत आपण आता या पाठामध्ये बघणार आहोत. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. त्यातली पहिली अभिक्रिया आहे संयोग अभिक्रिया, म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन. अभिक्रिया म्हणजे रिॲक्शन आणि संयोग म्हणजे एकत्र आणणे, एकत्र येणे, कॉम्बिनेशन. तर त्यातलं पहिलं आहे अभिक्रिया आहे या ठिकाणी. त्या अगोदर आपण त्याचं व्याख्या पाहू. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन, संयोग कशा प्रकारचा, रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे 2 अभिक्रियाकारक एकत्र येतात. अभिक्रियाकारक कशाला म्हणायचं, उत्पादित कशाला म्हणायचं आपण पाहिलेलं आहे. जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा अधिक अभिक्रियाकारक एकत्र येतात व त्यांच्यामध्ये रासायनिक बदल होतो आणि रासायनिक बदल होऊन रासायनिक संयोग होऊन एक उत्पादित तयार होतं. उत्पादित किती तयार होतं, फक्त एक आणि एकच उत्पादित तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, त्या 2 अभिक्रियाकारकांचा संयोग झालेला आहे आणि अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन एक उत्पादित तयार झालेला आहे, अशा अभिक्रियाला काय म्हणायचं, संयोग अभिक्रिया. हे सगळे व्याख्या वगैरे तुम्ही वहीमध्ये लिहित आहात असं गृहीत धरून मी पुढे चालतो. तर आपण यातलं पहिलं समीकरण, पहिली अभिक्रिया पाहू. ही जी अभिक्रिया आहे आपल्या दीक्षा ॲपवर मी अभिक्रिया तुम्हाला पाठवलेली आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. त्याच्यामध्ये ॲनिमेशनच्या माध्यमातून दीक्षा ॲपवर ही अभिक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलेली आहे. त्या अभिक्रियेमध्ये दाखवताना असं दाखवलेलं आहे, एका परीक्षाने थोडे हायड्रोक्लोरिक आम्ल परीक्षा नळी आहे, त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेलं आहे, त्याला थोडी उष्णता दिली आणि अमोनियाचं जे द्रावण असते त्याची एक बॉटल असते, अमोनियाच्या द्रावणामध्ये एक काचकाडी बुडवली आणि ती काचकाडी हायड्रोक्लोरिक आम्लाच्या वरती, फक्त बुडवलेला जो भाग आहे काचकाडीचा तो हायड्रोक्लोरिक आम्लाच्या परीक्षाच्या वरती धरलेला आहे. म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लाला थोडी उष्णता दिल्यानंतर त्याच्या वाफा बाहेर पडतात. हायड्रोक्लोरिक आम्ल वायुरूपात थोडासा बाहेर पडतो आणि अमोनियाच्या द्रावणात ती काडी बुडवलेली असल्यामुळं त्याच्या अमोनियाचे वायू सुद्धा त्या काडीतून बाहेर पडतो. तेव्हा त्या दोन्ही वायूंचा, कोणकोणत्या, NH3 म्हणजे अमोनिया वायू आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांची भौतिक अवस्था सोबत दिलेली आहे बघा, जी. हायड्रोक्लोरिक आम्ल जी, NH3 जी, जी म्हणजे गॅस, म्हणजे त्यांची भौतिक अवस्था दिलेली, म्हणजे हे कोणते आहेत, वायू रूपामध्ये आहेत, अमोनिया वायू आणि हायड्रोक्लोरिक आम्ल वायू. या दोघांचाही संयोग होतो आणि दोघांचे संयोग झाल्यानंतर त्या काचकाडीतून पांढऱ्या वाफा बाहेर निघताना दिसतात. कशा रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या वाफा बाहेर पडताना दिसतात. आता पांढऱ्या रंगाच्या वाफा कशा निघाल्या, कारण हायड्रोक्लोरिक आम्ल आणि अमोनिया वायू यांचं दोघांचा संयोग झाल्यानंतर अमोनियम क्लोराईड हे स्थायू रूपात बाहेर पडतं, त्यामुळे त्याचं स्वरूप कसं दिसतं आपल्याला, पांढरं धुराच्या रूपात ते दिसतात. म्हणून त्याला त्याची भौतिक अवस्था इथे S अशा प्रकारे सॉलिड अशी लिहिलेली आहे, म्हणजे ते स्थायू रूपात आहे. तर दुसरी अभिक्रिया आहे मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते.
म्हणजे अभिक्रियाकारक 2 आहेत, उत्पादित 1 आहे. 2 अभिक्रियाकारकापासून एकच उत्पादित तयार होणाऱ्या क्रियेला काय म्हणायचं? संयोग अभिक्रिया. अशा अनेक अभिक्रिया अजून आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पुढे पाहायला मिळणार आहेत. तर इथे दिले, मॅग्नेशियम धातूची फीत चिमट्यात पकडून तिचे दुसरे टोक प्रज्वलित करा. हा प्रयोग ॲनिमेशनच्या माध्यमातून आपल्याला दीक्षा ॲपच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. हवेमध्ये जळून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. वरील अभिक्रिया समीकरणाच्या स्वरूपात खालीलप्रमाणे लिहिता येईल. हे समीकरणाच्या स्वरूपात अभिक्रिया लिहिलेली आहे. या अभिक्रियाला काय म्हणायचं? संयोग अभिक्रिया. कारण एकमेव उत्पादित तयार होते आणि ते आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. आता ही जी अभिक्रिया, आता ह्याच्या सोबत अजून एक थोडासा अभ्यास करून घेऊ आपण. मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली म्हणजे ऑक्सिजन सोबत जाळली तर काय तयार होते? मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. ही जनरल अभिक्रिया झालेली आहे. याच्यामध्ये कुठेही मी जे समीकरण लिहिले त्याच्यामध्ये सहगुणक नाहीत, फक्त सूत्र लिहून अभिक्रिया लिहिलेली आहे. आता मी जी अभिक्रिया लिहिलेली आहे ती संतुलित नाही. बघा संतुलित आहे का? नाही. इकडे मॅग्नेशियम 1 आहे, इकडे मॅग्नेशियम 1 आहे, बरोबर आहे. इकडे ऑक्सिजन 2 आहे, इथे ऑक्सिजन फक्त 1च आहे. म्हणजे हे समीकरण कसं आहे? संतुलित आहे का? नाही. मग आता काय करायचं? ज्या ठिकाणी कमी अणू आहे एखाद्या संयुगामध्ये, ज्या संयुगामध्ये अणूची संख्या कमी आहे त्याला सहगुणक द्यायचं. इथं ऑक्सिजन 2 आहेत, इथे ऑक्सिजन 1च आहे. मग काय करायचं? मॅग्नेशियम ऑक्साईडच्या संयुगाला सहगुणक द्यायचा 2. हे 2 सहगुणक दिल्यानंतर ऑक्सिजन 2 झाले इथं आणि ऑक्सिजन इथं 2 झाले. म्हणजे ऑक्सिजन काय झालेला आहे? संतुलित झालेला आहे. आता ही झाली दुसरी पायरी. परंतु अजून एक पायरी आपल्याला घ्यावी लागेल. अजून एकदा ह्यांचं आपण डावी बाजू उजवी बाजू पाहू. मॅग्नेशियम 1 आहे डाव्या बाजूला. आता मॅग्नेशियम इकडे 2 झालेला आहे. मग आता काय करावं? तिसऱ्या पायरीमध्ये मॅग्नेशियमच्या पुढे सहगुणक 2 लिहिलं तर आता हे समीकरण कसं झालेलं आहे? संतुलित झालं. म्हणजे आपण काय केलंय? संयोग अभिक्रिया पाहता पाहता संयोग अभिक्रिया मूळ स्वरूपात लिहून तिला संतुलित सुद्धा करून पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनंच पुस्तकातल्या सगळ्या अभिक्रिया सहगुणक वगळून लिहून घ्यायच्या. मागच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पुस्तकातल्या सगळ्या अभिक्रिया सहगुणक वगळून लिहून घ्यायच्या. त्या अभिक्रियेच्या समोर ज्या पानावरून अभिक्रिया लिहून घेतलेली आहे पुस्तकाचं ते पृष्ठ क्रमांक टाकायचं. मग सहगुणक लिहून समीकरण संतुलित करायचं आणि आपलं उत्तर बरोबर आले की नाही त्या पृष्ठभागावर जाऊन पाहायचं. ठीक आहे. अशा पद्धतीनं स्वअध्ययन आपल्याला करता येऊ शकते. दरवर्षी आपल्या विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी अशा पद्धतीनं संतुलित समीकरणांचा अभ्यास करत असतात. ठीक आहे. अजून एक अभिक्रिया इथे दिलेली आहे. तिसरी अभिक्रिया कॅल्शियम ऑक्साईड, चुनकळी ज्याला म्हणतात, पाणी आणि त्यांच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो आणि उष्णता बाहेर पडते. ही अभिक्रिया. आता या ठिकाणी अभिक्रियाकारक किती आहेत? 2 आहेत. उत्पादित 1च आहे. म्हणजे कोणती अभिक्रिया आहे? ही संयोग अभिक्रिया आहे. आता या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड बाजारामध्ये खडीचा चुना, कळीचा चुना अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतात. चुनकळी हे सुद्धा नाव आहे त्याला. हा चुना बाजारात मिळतो. तो चुना आणून जर तुम्ही पाण्यात टाकला तर आपण पाहिलंय की पाण्यामध्ये त्या चुन्याला टाकल्यानंतर पाण्यामधून अशी गरम वाफा निघतात आणि पाणी उकळायला लागतं. गरम होतं पाणी, बुडबुड येतात पाण्यातून उकळत्या पाण्यासारखे. म्हणजे याचा अर्थ काय होते? उष्णता बाहेर पडते आणि शेवटी काही वेळ झाल्यानंतर ते पाणी थोडं शांत झालं, थंड झालं की मग काय करायचं? त्याला लाकडानं आपण त्याला हलवतो आणि मग तो चुना भिंतीवर मारतो. आता काय झालेलं आहे? आता रेडीमेड चुना मिळतोय व्हाईट सेम वगैरेच्या माध्यमातून, तोच आपण लावतोय, ब्रशनं लावतोय. पूर्वी मात्र अशा प्रकारचा चुना किंवा खायचा जो चुना असतो तो अशा पद्धतीने तयार केलेला असतो. खायच्या चुन्याचं सूत्र इथं दिलं आहे बघा. काय आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईड, CaOH2, CaOH ट्वाईस किंवा CaOH2 असं सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं ही 3 आपण संयोग अभिक्रिया या ठिकाणी पाहिलेल्या आहेत.
यानंतर अभिक्रियेचा दुसरा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया. ह्याच्या नावामध्ये उत्तर आहे अपघटन म्हणजे घटक वेगळे होणे. त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणू शकतो, डिकम्पोजिशन रिॲक्शन. रिॲक्शन म्हणजे अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया असं आपण त्याला म्हणू शकतो. हे जे डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे म्हणजे अपघटन घटक वेगळे होण्याची जी अभिक्रिया आहे, यामध्ये संयोग अभिक्रियेच्या अगदी विरुद्ध आहे. संयोग अभिक्रियेमध्ये काय पाहिलं आपण, संयोग अभिक्रियेमध्ये आपण हे लक्षात आलेलं आहे आपल्याला की एक उत्पादित जे मिळते ते दोन अभिक्रियाकारकांपासून मिळते. दोन अभिक्रियाकारक किंवा त्याच्यापेक्षा जास्त अभिक्रियाकारक एकत्र येतात व त्यांच्यापासून एक आणि एकच उत्पादित मिळते. त्याच्या उलट काय होईल, एकच अभिक्रियाकारक व त्याचं अपघटन होते, त्यातले घटक वेगळे होतात आणि उत्पादित किती तयार होतात, दोन किंवा जास्त उत्पादित तयार होतात. ही अपघटन अभिक्रिया आहे. ज्या अभिक्रियाकारकामध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. किती सोपं आहे. म्हणजे तुम्ही संयोग अभिक्रिया लक्षात ठेवली की त्याच्यासोबतच जर फक्त व्याख्येचा विषय असेल तर त्याच्या उलट काय आहे, अपघटन अभिक्रिया आहे. तर ही अपघटन अभिक्रिया कशी घडते, एक साखरेचं उदाहरण आहे. आपण जवळपास सगळ्यांना याचा अनुभव असतो. साखर करपली की काळी ठिक्कर पडते बघा, एकदम काळी होते, पातेलं सुद्धा काळं भरून जाते. एखाद्या वेळेस साखर तापवायला ठेवली किंवा त्याचं चाचणी त्याला ते करतात ना, ते करायला ठेवले की आणि विसरून गेलात तर ते तसं जळून जातं आणि ते संपूर्ण पातळ काळं होतं. काळं कशामुळे होतं, त्याच्यामध्ये काय तयार होतं, कार्बन वेगळा होतो आणि त्यातलं जे पाणी आहे पाण्याची वाफ होऊन जाते. म्हणजे ग्लुकोज साखर जी तयार होते ते तीन मूलद्रव्यापासून तयार होते, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार होते. आणि त्याला तापवलं तर त्यातलं कार्बन वेगळं होऊन जाते आणि पाणी, एवढं तापवल्यानंतर पाणी वेगळं दिसेल का तुम्हाला, नाही, ते वाफेच्या स्वरूपात निघून जाते आणि शेवटी काळा कार्बन त्या पात्रामध्ये शिल्लक राहतो. म्हणजे साखरेचं ग्लुकोजचं अपघटन होऊन कार्बन आणि पाणी हे दोन उत्पादित तयार होतात. हे आपल्याला अपघटन अभिक्रियेमधून पाहायला मिळते. इथं अजून एक अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचं उदाहरण आहे आणि चांगलं आहे, मजेशीर आहे उदाहरण. आणि आपण जे काही या पाठासाठी जे मी लोगो तयार केलेला आहे पाठाच्या सुरुवातीला, त्या लोगोमध्ये हे चित्र घेतलेलं आहे. कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यानंतर त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड हे दोन घटक तयार होतात. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, त्याला आपल्या साध्या भाषेमध्ये चुनखडी असं सुद्धा म्हणतात. ते अभिक्रिया खाली आहे. हे बघा, याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये ही अभिक्रिया कशी करतात, कॅल्शियम कार्बोनेट घेतात परीक्षा नळीमध्ये, त्याला तापवलं की या वायू नळीमधून वायुपात्रामध्ये इकडे काय जमा होतो, कार्बन डायऑक्साईड वायू होतो. आणि कार्बन डायऑक्साईड वायू जर चुन्याच्या निवळीमध्ये जर सोडलं, ही चुन्याची निवळी आहे, चुन्याच्या निवळी सोडलं तर चुन्याची निवळी कशी बनते, लक्षात आहे तुम्हाला, चुन्याची निवळी दुधी बनते. का बनते, ही कारणे द्या म्हणून सुद्धा परीक्षेमध्ये येतं. हे आपल्या अभ्यासक्रमात आपल्याला माहीत झालेलं आहे. इथे दिले बघा, वरील कृतीमध्ये पाहिले आहे की कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता त्याचे अपघटन होऊन तयार झालेल्या कार्बन डायऑक्साईडमुळे, म्हणजे या ठिकाणी कोणता वायू बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड वायू. हा वायू बाहेर पडा दुसरी जागा आहे का, नाही, हा या वायू नळीतून तो काय करतो, या ठिकाणी या वायुपात्रामध्ये जमा होतो. या वायुपात्रामध्ये जमा होतो इथे. आणि या वायुपात्रामध्ये जर तुम्ही काय घेतलेलं आहे, चुन्याची निवळी जर घेतली असेल तर ती त्या चुन्याच्या निवळीमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू विरघळतो आणि ती चुन्याची निवळी कशी बनते, दुधी बनते. दुधी बनते म्हणजे दुधासारखी पांढरी होऊन जाते. कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी हे दुसरे उत्पादित पहिल्या परीक्षाने शिल्लक, आणि या ठिकाणी काय शिल्लक राहतं, कार्बन ऑक्साईड निघून जातो आणि काय शिल्लक राहते,
कॅल्शियम ऑक्साईड जे आपण संयोग अभिक्रियेमध्ये कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुना तयार होते आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला अजून एक दाखवतो बाकी जाऊन. आधी हे पाहू. इथं ही अभिक्रिया. चुन्याची जी भट्टी असते त्या ठिकाणी चुनखडीला तापवलं जातं. ही चुनखडी कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडीला तापवलं. एखाद्या अभिक्रिया होत असताना त्या अभिक्रिया कशा पद्धतीने होते हे दाखवण्यासाठी या बाणाच्या वर आणि खाली काही माहिती दिलेली असते. आता वरती हे त्रिकोण दिले म्हणजे काय आहे? त्रिकोण हे दर्शवतं की कॅल्शियम म्हणजे ह्या अभिक्रियाकारकाला उष्णता दिली. त्रिकोणचा अर्थ काय आहे? उष्णता दिलेली आहे. हे त्रिकोण म्हणजे याला उष्णता दिल्यानंतर हे दोन घटक तयार झालेले आहेत, हे या त्रिकोणाचा अर्थ आहे. म्हणजे एखादी अभिक्रिया काय काय माहिती देते हे बघा इथं. आता कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता कॅल्शियम ऑक्साईड तयार होते. हे कसं आहे? स्थायी रूप आहे, त्यामुळे ते शिल्लक राहतं. आणि कार्बन डायऑक्साईड वायू हे वायुरूप आहे. बाण दाखवलेला आहे वरती जाणारा वायुरूप उत्पादित असल्यामुळे त्याला वरती असा बाण दाखवलेला आहे. कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं. चुनकळी ज्याला आपण म्हणतो, आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणजे याच व्हिडिओमध्ये आपण इथं पाहिल्यावरती चुनकळी या ठिकाणी बघा इथं ही चुनकळी पाण्यात जर टाकली तर त्याच्यापासून चुना तयार होतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे चुन्याचं सूत्र आहे. ही कोणती अभिक्रिया आहे? अपघटन अभिक्रिया. इथं अजून एक अपघटन अभिक्रिया दिलेली आहे. हायड्रोजन परऑक्साईड आहे. हे द्रव रूपात असतं. याच्यापासून पाणी आणि ऑक्सिजन हे दोन घटक मिळतात. म्हणजे कोणती अभिक्रिया आहे? अपघटन अभिक्रिया आहे. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता अपघटन अभिक्रिया जी आहे, अपघटन अभिक्रिया दोन पद्धतीने होते. एक पद्धत आपण वरती पाहिली, पाहिलेली आहे. उष्णता दिल्याने अपघटन होते. या ठिकाणी उष्णता दिलेली आहे कॅल्शियम कार्बोनेटला आणि त्याचं अपघटन झालं. दुसरा एक प्रकार आहे ज्याच्याने अपघटन होते. अभिक्रियाकारकातून जर विद्युत धारा जर सोडली तरी त्याचं अपघटन होतं आणि त्याच्यापासून दोन उत्पादित मिळतात किंवा दोन किंवा तीन त्याच्या जेवढ्यापासून तो घटक तयार झालेला आहे. आता इथं आम्लयुक्त पाणी आहे. पाण्यामधून जर विद्युतधारा सोडली तर ऋण अग्राकडे हायड्रोजन, धन अग्राकडे ऑक्सिजन, अशा पद्धतीनं दोन उत्पादित त्या ठिकाणी दोन्ही वायुरूप आहेत. म्हणजे पाण्यामधून फक्त उष्णता जर सोडली तर पाणी फक्त उकळू लागतं, गरम होतं, उकळू लागतं आणि त्याचे वाफा तयार होतात. वाफ म्हणजे पुन्हा पाणीच असतं, द्रवरूप पाणी. मग पाण्यातले घटक कसे वेगळे करायचे? तर पाण्यामधून जर विद्युतधारा सोडली, पाण्यामध्ये विद्युतधारा दिली, पाण्याला विद्युत ऊर्जा जर दिली तर त्यातले घटक अशा पद्धतीने वेगळे होतात. म्हणजे एका उत्पादितापासून एका अभिक्रियाकारकापासून दोन उत्पादित मिळण्याची ही क्रिया आहे. त्यामुळे ह्या क्रिया काय म्हणायचं? अपघटन. आता उष्णतेमुळे जर अपघटन झालं तर त्या अपघटनाला म्हणायचं औष्णिक अपघटन. काय म्हणायचं? औष्णिक अपघटन. आणि जर विद्युत धारेमुळे अपघटन झालं तर त्याला म्हणायचं विद्युत अपघटन. काय म्हणायचं? विद्युत अपघटन. हे लिहून ठेवा तुम्ही. ठीक आहे. निसर्गात आपल्या अवतीभोवती अनेक विघटन प्रक्रिया सतत होत असतात. सेंद्रिय कचरा सूक्ष्म जीवांमार्फत विघटन पावून खत व जैविक वायू तयार होतो. जैविक वायूचा उपयोग इंधन म्हणून करतात. हे आपल्याला मागच्या वर्षी किंवा त्याच्या पूर्वीच्या वर्षी झालेलं आहे. बायोगॅस, ज्याला आपण आपल्या साधारण भाषेमध्ये काय म्हणतो? गोबर गॅस असं सुद्धा ज्याला म्हणतात, तो बायोगॅस संयंत्रामध्ये एका बाजूने प्राण्यांचा मैला टाकतात, दुसऱ्या बाजूने खत निर्माण होते आणि त्यामध्ये तो जो खड्डा असतो जमिनीमध्ये केलेला, त्याच्यामध्ये त्या सेंद्रिय कचऱ्याचं, बायोमासचं, प्राण्यांच्या मैलाचं काय होते? सूक्ष्मजीव काय करतात? विघटन घडवून आणतात. अपघटन क्रिया होते त्या ठिकाणी आणि त्याच्यातून जो वायू बाहेर पडतो तो आपल्याला इंधन म्हणून वापरता येतो आणि उरलेला जो भाग आहे तो खत म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. ही झालं अपघटन अभिक्रिया.
जे अपघट अभिक्रियेचे दोन भाग आहेत, औष्णिक अपघटन आणि विद्युत अपघटन. ठीक आहे. आता आपण या दोन अभिक्रिया, 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, या दोन अभिक्रियांचा तुम्ही चांगला अभ्यास करा. काळजी घ्या. बाकीच्या अभिक्रिया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये थोड्या वेळानंतर मी तुम्हाला, ठीक आहे. चला, काळजी घ्या, अभ्यास करा, जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये घालवा.